नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्योतिका देवी पूजन. ज्योतिका देवी नेमकी कोण आणि तिची कथा आपण बघूयात. चला तर मग. ज्योतीच्या प्रतिमेचे पूजन आणि त्याचा अर्थ. कोण ही ज्योती? हिच्या पूजनेचा काय हेतू? आषाढ महिन्याच्या अमावस्येला हे दीप पूजन केले जाते आणि याच दिवशी जरा ज्योतिका पूजन सुद्धा करतात. दिवा हे ज्ञानाचं वृद्धिंगतीचं प्रतीक आहे. अज्ञानाचा नाश करून ज्ञानाकडे जाणाऱ्या मार्गाचा मुख्य आधार आहे. दीप. तुम्ही एक दिवा उजळा, त्यावरून तुम्ही हजारो दिवे उजळू शकता आणि त्यामुळे असा दिवा वंशवृद्धीचं प्रतीक मानतात. या प्रतीकाचं पूजन म्हणजेच दीपपूजन. दुसरं पूजन देवता म्हणजे ज्योती. ज्योतीच्या प्रतिमेच्या रूपात पूजा केली जाते. संपूर्ण श्रावण महिना या प्रतिमेचं पूजन मातृशक्तीकडून केले जाते व आपल्या अपत्याच्या मंगलतेची प्रार्थना केली जाते. ही प्रतिमा विशेषतः अर्थपूर्ण आहे. या एकाच प्रतिमेत 4 वेगवेगळ्या देवतांचा वरवर पाहता परस्पराशी संबंध नसलेल्या स्वतंत्र प्रतिमा आहे. संपूर्ण महाराष्ट्रात याच प्रतिमेचे पूजन केले जाते. यातली एकही प्रतिमा बदललेली दिसत नाही. काय रहस्य असेल या प्रतिमेचं जाणून घेऊया. ज्योती प्रतिमेचं प्रथम नरसिंह, नंतर कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण, मध्यभागी मुलांना खेळवणारा जरा ज्योतिका आणि सगळ्यात खाली बुध, बृहस्पती, गुरु यांचा समावेश असतो. याच क्रमात त्यांना पूजले जाते. याचं कारण मीमांसा आपण जाणून घेऊया. प्रथम भगवान नरसिंहाच का? तर भगवान विष्णूचा 4था अवतार असलेले नरसिंह आपला बाळ भक्तासाठी प्रगट झाले. ही कथा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. बाळ प्रल्हादाचे हिरण्यकश्यपूपासून म्हणजेच दैत्यापासून रक्षण करणे याचा मूळ उद्देशाने भगवंताने हा अवतार धारण केला. बालकाचं रक्षण आणि बालभक्तासाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेचे पूजन केले जाते. म्हणजेच नरसिंह घरात ओढवणाऱ्या आपत्तीपासून बाळाचा बचाव करतात. जसे त्याला उंचावरून पाडणे, अन्नातून कधी विष बाधावणे, आगीपासून होणारी हानी इत्यादीतून बाळाचे त्यांनी रक्षण केले होते. म्हणजेच प्रल्हादाचे त्यांनी रक्षण केले होते. त्यानंतर येतात कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण. यातील नाग आणि गोपाळ कृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत. मग नाग प्रतिमा वेगळी आणि कृष्ण प्रतिमा वेगळी न देता कालियामर्दन करणारा श्रीकृष्णच का? आपण मग कालियामर्दन प्रसंगाचा विचार केला तर लक्षात येईल की या प्रसंगात कृष्ण आणि त्याचे मित्र खेळत असताना त्यांचा चेंडू यमुनेच्या डोहात गेला आणि श्रीकृष्णाने तो परत आणला. खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलावर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला. तसेच कालियाला न मारता त्यालाही अभय देऊन दूर जाण्याचा आदेश दिला. नाग हा सरपटणाऱ्या प्राण्यामध्ये मुख्य सरपटणाऱ्या प्राण्यापासून वाचवणारा, त्याचबरोबर महत्त्वाच्या प्राण्यांना अभय देणारा, खेळात बागडत असताना बालकावर आलेल्या वाईट प्रसंगातून वाचवणारा श्रीकृष्ण येथे कालियामर्दन रूपात पूजला जातो. म्हणजेच वाईट गोष्टीपासून आपल्या बाळाचं रक्षण व्हावं म्हणूनच आई ह्या श्रीकृष्णाचं कालियामर्दनाचं पूजन करते. म्हणजेच कालियामर्दन कृष्ण बाहेरच्या आपत्तीपासून, जसे खेळताना येणारी आपत्ती, पाण्यापासूनचं संकट असो, सरपटणाऱ्या प्राण्याचं भय इत्यादीपासून बचाव करतात. घरात आणि घराबाहेर बाळावर येणाऱ्या संकटापासून हे दोन्ही देव बालकाचे रक्षण करतात आणि म्हणून ज्योती प्रतिमेचे त्याचे प्रथम स्थान आणि नंतर येतात ते जरा व ज्योतिका. जरा व ज्योतिका या यक्ष गणातील देवता आहेत. जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते. मगध देश ब्रह्मरथ याला 2 राण्या असतात.
दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम असते. परंतु राजाला पुत्र पुत्री काहीही नसल्यामुळे राजा चिंतित असतो. याच सुमारास नगरजवळील उपवनात ऋषी चंड कौशिक आल्याचे राजाला समजते. राजा त्याचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतो. ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात. दोन्ही राण्यांवर समान प्रेम असल्यामुळे राजा आंब्याचे 2 समान भाग करून राण्यांना देतो. कालांतराने दोन्ही राण्यांना पुत्र होतो, परंतु केवळ अर्धा अर्धा. अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकाला राजा जंगलात नेऊन टाकतो. त्याच वेळेस तेथून जरा नामक यक्षिण जात असते. ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपल्या अवयव सांधनाने कलेने दोन्हीही शकले सांधते. जरा हे सांधलेले अर्भक संध्या समयास ब्रह्मरत्न राजाला आणून देते. जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्याचे नाव जरासंग ठेवतो आणि जरा यक्षिणीच्या उपकाराप्रित्यर्थ नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो. त्याचप्रमाणे जरा देवतेचा वार्षिक महोत्सव सुरू करतो. अशी ही जरा देवी जराचीच सखी जीवितिका. जीवितिका या शब्दाचा अपभ्रंश जीवती. जीवतिकाचा अर्थ होतो दीर्घायू प्रदान करणारी. बालकांची दीर्घायुष्याची कामना करून या देवीची पूजा करतात. ही देवी पाळण्यात व आजूबाजूंनी बालकांना खेळवतो अशी रूपात दाखवतात. प्रतिमेत सगळ्यात शेवटी येतात ते बुध व बृहस्पती. बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती अंकुश धारण करतो, तर बृहस्पती गुरु वाघावर बसलेला आणि हातात चाबूक घेतलेला दाखवतात. बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता, आकर्षक व्यक्तिमत्व आणि वाक्पटू इत्यादी गुण प्राप्त होतात, तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती, आध्यात्मिक उन्नती, विवेक बुद्धी जागृत होते. बुधाचं वाहन हत्ती. हत्ती हे उन्मत्तेचे प्रतीक आहे. मानवी मनाला येणारी उत्मत्ता आणि बुद्धिमत्तेने व्यक्तित्वाला अंकुश घालून आवर घालावा हे बुध प्रतिमेवरून लक्षात येते. बृहस्पतीचे वाहन वाघ हे अहंकाराचं प्रतीक आहे. मानवी मनाला अहंकार लवकर चिटकतो. अहंकार मानवाच्या सर्व प्रकारच्या प्रगतीमध्ये व आध्यात्मिक साधनेतही बाधक ठरतो. यावर आपण ज्ञानाचा, गुरुकृपेचा शुभ आशीर्वादाने ताबा मिळवावा हे बृहस्पती प्रतिमा आपल्याला शिकवते. आणि म्हणूनच बुध बृहस्पती यांना सुद्धा जीवती प्रतिमेत स्थान मिळाले. प्रथम रक्षक देवता, नंतर जन्मलेल्या बालकाचे रक्षण व दीर्घायुष्य देणारी देवता आणि त्यानंतर व्यक्तिमत्व प्रभावित करणारी ग्रह देवता, असा हा जीवती प्रतिमेचा क्रम आहे. एका मातृशक्तीने दुसऱ्या रक्षक व पालक शक्तीचे केलेले पूजन म्हणजेच जीवती पूजन होय. जगातील सर्व प्राणीमात्रांच्या उज्ज्वल भविष्याच्या रक्षणाची प्रार्थना म्हणजेच जीवती पूजन होय. जरे जीवतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावरते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते, पूर्ण कामे नमस्तुते. तर अशी ही कथा बालकाच्या रक्षणासाठी जीवतिका पूजन केल्या जाते आणि सगळ्यांनी करावी. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.